मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये मतदार यादीचे पुनर्निरीक्षण किंवा SIR ही प्रक्रिया सुरू आहे. ज्यांचे नाव ऑलरेडी मतदार यादीत आहे त्यांना या प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे. या प्रक्रियेनंतर नवीन मतदार यादी तयार होणार आहे आणि या नवीन यादीतसुद्धा आपले नाव असले पाहिजे. त्यासाठी या प्रक्रियेत सहभागी होणे जरुरी आहे. मतदाराकडे 2 ऑप्शन्स आहेत. पहिला, आपण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म ऑनलाईन भरू शकतो. तर आपण बघू शकता ही इलेक्शन कमिशनची वेबसाईट ओपन आहे, voters.eci.gov.in. इथे वरच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR 2026 हा कॉलम आहे. यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत, 2 टॅब्स आहेत. तर हा फॉर्म जो आहे फिल एन्युमरेशन फॉर्म, हा फॉर्म ऑनलाईन भरून या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. दुसरा ऑप्शन म्हणजे इलेक्शन कमिशनचे कर्मचारी आपल्या घरी येऊन आपल्याला एक फॉर्म देतात, तो आपल्याला भरायचा आहे. माझं नाव नरेश लोखंडे आहे. मी प्रतापनगर नागपूर येथील रहिवासी आहो. हा एरिया नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा क्षेत्रामध्ये येतो. माझं नाव मतदार यादीत, सध्याच्या मतदार यादीत असल्यामुळे मला हा फॉर्म मिळाला आहे. बघा, असा हा फॉर्म आहे. दिसायला साधारण आहे, परंतु हा जो पहिला फॉर्म आहे, हा भरताना काही लोक आणि विशेषतः नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्राचे लोक चूक करत आहे असे मला लक्षात आले आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवित आहो. हा फॉर्म बघितला तर इथे ऑलरेडी माझी माहिती इथे ऑलरेडी वरच्या भागात आहे, दिलेली आहे. कारण ही माहिती सध्याच्या वोटर लिस्ट प्रमाणेच ही माहिती इथे दिलेली आहे. इथे माझे नाव आहे आणि इथे अनुक्रमांक नंबर, यादी नंबर, हे सगळं, यादी भाग नंबर हे सगळं आहे. इथे हा फोटो आहे आणि इथे आता नवीन फोटो लावायचा आहे. हा जो पहिला कॉलम आहे, इथे म्हटलं आहे मागील SIRच्या मतदार यादीतील मतदाराचा तपशील. मागील SIR झालं होतं 2002मध्ये. तर त्या 2002ची आपल्याला जी आहे वोटर लिस्ट आपल्याला बघायची आहे. तर ती कशी बघायची? तर ते आपण ही जी वेबसाईट आहे इथे जाऊन आपण बघू शकतो. तर आपण ते बघूया. जसं ही वेबसाईट ओपन आहे ऑलरेडी, यामध्ये बघा सर्च युअर नेम इन लास्ट SIR हा टॅब दिलेला आहे. इथे आपण क्लिक करायचं. तर हा पेज ओपन झालेला आहे. इथे बघा सर्च बाय इलेक्टोरल डिटेल्स, हे मॅन्डेटरी आहे. स्टेट, 2च गोष्टी यामध्ये मॅन्डेटरी आहेत. एक तर स्टेट आणि दुसरा मॅन्डेटरी आहे कॉलम हा इलेक्टोरल फुल नेम इन लास्ट SIR, हे 2 मॅन्डेटरी आहे. आणि तिसरं मॅन्डेटरी म्हणजे हा कॅप्चा. पण फक्त हे 2च कॉलम भरले तर आपल्याला काय होईल की पूर्ण महाराष्ट्रभराची यादी आपल्यासमोर येईल आणि त्यामध्ये आपलं नाव शोधणं म्हणजे खूप अवघड जाणार आहे. त्यामुळे आपल्याला हे नॅरो डाऊन करणं जरुरी आहे. त्यासाठी हे कॉलम्स पण आपण फिल करूया. इथे पहिले तर महाराष्ट्र स्टेटमध्ये आपण पहिले महाराष्ट्र बघूया. महाराष्ट्र टाकायचं आहे. मग इथे डिस्ट्रिक्ट 2002मध्ये जर ते डिस्ट्रिक्ट असेल, जे डिस्ट्रिक्ट असेल तेच टाकायचं आहे.
तर नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये चेंज झालेलं नाही आहे जनरली. आणि असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी इन 2002. तर यामध्ये बघा हे नागपूरचे सगळे कॉन्स्टिट्युएन्सीजचे नावं आले आहेत. इथे नागपूर साऊथ वेस्ट नाही आहे, दक्षिण पश्चिम नाही आहे, इथे आहे नागपूर वेस्ट, नागपूर पश्चिम, आणि त्याचा नंबर आहे 137. तर हे असं 137 टाकायचं. मग हे जे आहे आता ही तर आपल्याकडे माहिती नाही राहत, पोलिंग स्टेशन नंबर, पार्ट नंबर, हे सगळं आपल्याकडे माहीत नाही राहत. आता इलेक्टोरल फुल नेम टाकूया. मी माझं टाकलेलं आहे नरेश उद्धव लोखंडे. आणि हे सगळं तर नाही टाकलं तरी चालेल. आणि इथे आता कॅप्चा भरायचा आहे. हा कॅप्चा टाकला आणि आता सर्च केलं तर याच्या खालीच आपल्याला लिस्ट येईल. हे बघा, हा पेज तसाच राहतो, नवीन पेज उघडत नाही. याच्या खालीच जे आहे ही यादी आलेली आहे. ही यादी आपण बघू शकता 137 नागपूर वेस्ट जे इथे दिलं आहे, 137 नागपूर वेस्टचीच पूर्ण यादी आहे. म्हणून यामध्ये टोटल रेकॉर्ड्स फक्त 100च आहेत. जास्त हजारोमध्ये आले असते तर आपण हे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी टाकलं नसतं तर हजारोमध्ये इथे एंट्रीज आल्या असत्या. आता इथे फक्त 100 एंट्रीज आल्या आहेत. यामध्ये नाव सर्च करणं इझी आहे. तर बघा, माझं नाव आपल्याला दिसेल, हे 5 6 7 बघा, हे 7मध्ये माझं नाव आलेलं आहे. 7 सिरियल नंबर 7वर या लिस्टच्या. लोखंडे नरेश उद्धव. इथे माझं वय आलं आहे 27, महाराष्ट्र, नागपूर पश्चिम 137. आणि हा जो आहे हा आहे पोलिंग स्टेशन नंबर. इथे वर दिला आहे पोलिंग स्टेशन नंबर अँड नेम. तर पोलिंग स्टेशन नंबरमध्ये माझं नाव 7 आणि इथे पोलिंग स्टेशन नंबर, हे कॉन्स्टिट्युएन्सी आणि हे पोलिंग स्टेशन नंबर म्हणजे 309. आता हा पोलिंग स्टेशन नंबर किंवा पोलिंग बूथ नंबर किंवा यादी भाग क्रमांक, वोटर लिस्ट पार्ट नंबर हा एकच असतो. तर हे आपण लक्षात ठेवा की यादी भाग क्रमांक म्हटल्यावर आपल्याला हा नंबर टाकायचा आहे. आणि या या यादी भागामध्ये माझं अनुक्रमांक नंबर आहे 361. तर आता हा फॉर्म भरताना इथे पहिलं आहे मतदाराचे नाव, तर हे माझे नाव टाकायचे. इथे ओळखपत्र माहीत असेल तर ते टाकायचं. नंबर, एपिक नंबर. इथे नातेवाईकाचे नाव म्हणजे वडिलांचे किंवा आईचे. मग इथे नाते, इथे जिल्हा, इथे राज्य आणि इथे मतदार संघाचे नाव. तर इथे आता नागपूर दक्षिण पश्चिमचे लोक चूक करत आहे. ते इथे नागपूर दक्षिण पश्चिम लिहत आहे, पण नागपूर दक्षिण पश्चिम जे आहे हे 2002मध्ये अस्तित्वात नव्हते. त्यावेळेस नागपूर पश्चिम हे अस्तित्वात होते आणि त्यावेळेस इथले लोक सगळे नागपूर दक्षिण पश्चिमचे जनरली मॅक्झिमम लोक किंवा काही लोक नागपूर वेस्टमध्ये आले आहेत. तर त्याच्यामुळे इथे नागपूर पश्चिम लिहायचं, किंवा ते नागपूर दक्षिणमध्ये येत असतील तर त्यांनी नागपूर दक्षिण लिहायचं. आता माझं नाव नागपूर पश्चिमच्या वोटर लिस्टमध्ये असल्यामुळे मला इथे नागपूर पश्चिम लिहायचं आहे. आणि इथे जे आहे मतदारसंघ क्रमांक, इथे लोक परत चूक करत आहे. सध्याचा जो नागपूर दक्षिण पश्चिमचा जो क्रमांक आहे तो लिहित आहे इथे, म्हणजे 52. तर 52 नाही लिहायचा आहे, कारण 52 नव्हतं त्यावेळेस नागपूर पश्चिमचा नंबर होता 137, 137. आणि यादी भाग क्रमांक म्हणजे जे या लिस्टमध्ये जे पोलिंग स्टेशन नंबर सांगितलेला आहे हा 309,
यादी भाग क्रमांक इथे लिहायचा आहे आणि इथे या लिस्टमधील हा जो नंबर आहे अनुक्रमांक सिरियल नंबर हा 361 हा इथे लिहायचा आहे. बरेचसे लोक जे सध्याचं जे आहे तेच इथे लिहित आहे, ते खूप चुकीचं आहे. कारण सध्याची माहिती जी आहे ती ऑलरेडी इलेक्शन कमिशनकडे आहे. बघा, सध्याचा माझा अनुक्रमांक 651 आहे, जे 654 आहे, हा नाही लिहायचा आहे. 2002चा 361 जो आहे तो लिहायचा आहे. आणि सध्याची यादी भाग क्रमांक बघा काय आहे, इथे आपण बघू शकता. इथे 141 नाही लिहायचं आहे, इथे लिहायचं आहे 309. जे 2002ची जे यादी आहे त्या यादीचा भाग क्रमांक आहे 309. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. हा कॉलम कोणी भरायचा आहे? हा कॉलम त्यांना भरायचा आहे ज्यांच्या या 2002च्या यादीमध्ये नाव नाही आहे, पण सध्या त्यांचं नाव वोटर लिस्टमध्ये आहे. म्हणजे ते 2002 नंतर वोटर बनले आहेत, तर त्यांना हा कॉलम लिहायचा आहे, हा कॉलम भरायचा आहे. यामध्ये त्यांचं नाव लिहायचं आहे पहिले, मग ओळखपत्र असल्यास त्याचा नंबर, एपिक नंबर, मग नातेवाईकाचं नाव म्हणजे तुमचे वडील, आई, आजोबा, आजी, ते 2002च्या यादीमध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांचं नाव लिहायचं आहे. आणि इथे नाते, जिल्हा, मतदारसंघाचे नाव, परत म्हणजे इथे जी माहिती आहे तीच माहिती इथे लिहायची आहे. मतदारसंघाचे नाव, संघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक. तर हे जे आहे हे फक्त ज्यांचे नाव 2002मध्ये नाही आहे त्यांना भरायचं आहे. हा कॉलम ज्यांचं नाव 2002मध्ये आहे त्यांना भरायचं आहे. 2002ची माहिती आपल्याला द्यायची आहे. 2002चं आपल्याला मतदारसंघाचे नाव आणि क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक 2002चं आपल्याला द्यायचं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर मग आता ही आपली सध्याची माहिती आहे हे पूर्ण इथे लिहायची आहे. म्हणजे डेट ऑफ बर्थ जे आहे, डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे लिहायचा आहे. आधार नंबर आपल्याला द्यायचा असेल आधार नंबर तर आधार नंबर देऊ शकतो. आणि मोबाईल नंबर, वडिलांचे, पालकाचे नाव, पालकांचा मतदार ओळखपत्र उपलब्ध असल्यास, आईचे नाव, आईचा मतदार ओळखपत्र ओळखपत्र क्रमांक उपलब्ध असल्यास, पती किंवा पत्नीचे नाव वगैरे, हे जे तुमच्याकडे जी माहिती आहे ती माहिती यामध्ये भरायची आहे आणि खाली आपल्याला सही करायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला हा SIR फॉर्म भरायचा आहे आणि व्यवस्थितरित्या चूक न करता आपल्याला भरायचा आहे, ज्यामुळे आपलं नाव आता जे नवीन यादी तयार होणार त्यामध्ये सुद्धा आपलं नाव राहणार. धन्यवाद.